आज आपण बेसिक इलेक्ट्रिसिटी या घटकातील मूलभूत नियम व त्यांचे उपयोजन या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत। या उपघटकामध्ये आपण ओहमचा नियम व जूलचा नियम या दोन नियमांचा अभ्यास करणार आहोत। ओहमचा नियम: सर्व भौतिक स्थिती कायम असताना वाहकामधून म्हणजेच कंडक्टरमधून वाहणारा विद्युत प्रवाह म्हणजेच करंट त्याला दिलेल्या विद्युत दाबाशी समानुपाती असतो। या सर्किट डायग्राममध्ये I म्हणजे विद्युत प्रवाह, V म्हणजे विद्युत दाब, तर R म्हणजे त्या वाहकाने धारण केलेला विद्युत विरोध जो आपण ओहममध्ये दर्शवतो। सर्किट डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे R ओहम एवढा विरोध असणारा वाहकातून विद्युत दाब दिला असता वाहकामधून वाहणारा विद्युत प्रवाह हा दिलेल्या दाबाशी समप्रमाणात असतो। म्हणजेच हा विद्युत प्रवाह दिलेल्या दाबाशी समानुपाती असतो, म्हणजे समप्रमाणात बदलणारा। म्हणून I = V/R। विद्युत प्रवाह हा विद्युत दाबाशी समप्रमाणात असतो, तर विद्युत विरोधाशी व्यस्त प्रमाणात असतो। विद्युत दाब वाढवला तर विद्युत प्रवाह वाढतो, विद्युत दाब कमी केला तर विद्युत प्रवाह कमी होतो। परंतु रोध जर वाढला तर विद्युत प्रवाह कमी होतो, रोध जर कमी झाला तर विद्युत प्रवाह वाढतो। ओहमच्या नियमाची पडताळणी: या ठिकाणी ओहमच्या नियमासाठीची एक सर्किट डायग्राम दाखवलेली आहे। या ठिकाणी बदलता डीसी पॉवर सप्लाय, स्थिर विरोध, ॲमीटर, विद्युत प्रवाह मोजण्यासाठी ॲमीटर या उपकरणाचा उपयोग करतात, तर व्होल्टेज मोजण्यासाठी म्हणजे विद्युत दाब मोजण्यासाठी व्होल्टमीटरचा उपयोग करतात। ॲमीटर हा विद्युत प्रवाह मोजण्यासाठी एकसर पद्धतीने म्हणजेच सिरीजमध्ये जोडला जातो, तर विद्युत दाब मोजण्यासाठी व्होल्टमीटर हा समांतर म्हणजेच पॅरलल पद्धतीने जोडला जातो। एक स्थिर विरोध घेऊन त्याला बदलते आउटपुट मिळणारा डीसी सप्लाय मार्फत विद्युत पुरवठा केला। विरोधाला मिळणारा विद्युत दाब मोजण्यासाठी व्होल्टमीटर समांतर पद्धतीने जोडलेला आहे आणि विरोधामधून वाहणारा विद्युत प्रवाह मोजण्यासाठी एक ॲमीटर सिरीज पद्धतीने म्हणजेच एकसर पद्धतीने जोडलेला आहे। विद्युत दाब बदलून वेगवेगळ्या विद्युत दाबासाठी वाहणारा विद्युत प्रवाह ॲमीटरद्वारे मोजला असता तो विद्युत प्रवाह विद्युत दाबाशी समप्रमाणात बदलत असल्याचे दिसते। म्हणजे थोडक्यात विद्युत दाबाचा पुरवठा आपण कमी केला म्हणजेच विद्युत दाबाची किंमत कमी केली तर विद्युत प्रवाह सुद्धा कमी होतो। विद्युत दाब जर वाढवला तर विद्युत प्रवाहाची सुद्धा किंमत वाढते। थोडक्यात विद्युत प्रवाह हा विद्युत दाबाशी समप्रमाणात बदलत असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसते। जूलचा नियम: वाहकामधील म्हणजेच कंडक्टरमधील विद्युत प्रवाह वाहताना वाहकामध्ये उष्णता निर्माण होते आणि ही उष्णता विद्युत प्रवाहाच्या वर्गाशी समानुपाती असते। म्हणजे H म्हणजे उष्णता हा विद्युत प्रवाहाचा वर्ग, तर वाहकामध्ये निर्माण होणारी उष्णता ही त्या वाहकामधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाच्या वर्गाशी समानुपाती असते, म्हणजे समप्रमाणात बदलते। तर वाहकाच्या विरोधाशी समानुपाती असते, म्हणजे वाहकामध्ये निर्माण होणारी उष्णता ही विरोधाच्या समानुपाती असते व वाहकामधून विद्युत प्रवाह वाहण्याच्या कालावधीशी सुद्धा ती समानुपाती असते। म्हणजेच वाहकामध्ये निर्माण होणारी उष्णता त्या वाहकामधून किती कालावधीसाठी विद्युत प्रवाह वाहतो अशा कालावधीच्या सुद्धा समप्रमाणात बदलणारी असते। म्हणजे थोडक्यात H is directly proportional to I square
इंटू आर इंटू टी, म्हणजेच एच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ करंट अँड आर मीन्स रेजिस्टन्स अँड टी मीन टाईम. म्हणून एच बरोबर आय स्क्वेअर आर टी छेद 4.2. या ठिकाणी 4.2 हा स्थिरांक आहे. एच म्हणजेच उष्णता व उष्णतेचे एकक आहे कॅलरी. जूलच्या नियमाचे उपयोजन म्हणजे जूलच्या नियमांचे ॲप्लिकेशन. विद्युत इस्त्री, रूम हीटर, वॉटर हीटर, इलेक्ट्रिक स्टोव्ह इत्यादी घरगुती विद्युत उपकरणांमध्ये नायक्रोम धातूचे हिटिंग एलिमेंट वापरलेले असून त्याला विद्युत दाब दिला जातो. त्यामुळे हिटिंग एलिमेंटमधून विद्युत प्रवाह वाहतो आणि जूलच्या नियमाप्रमाणे हिटिंग एलिमेंटमध्ये एवढी कॅलरी इतकी उष्णता निर्माण होते.